हॅलो, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आपण पहिल्या टॉपिक मधील शेवटच्या प्रश्नाचा अभ्यास आज करणार आहोत. तो प्रश्न आहे, समउत्पादन वक्र आणि समखर्च रेषा यांच्या सहाय्याने उत्पादकाचा समतोल स्पष्ट करा. हा मी तुम्हाला मागे सांगितलेला आहे. समउत्पादन वक्र विश्लेषण हे समवृत्ती वक्र विश्लेषणासारखेच आहे. समवृत्ती वक्रामध्ये जी प्रश्न आहेत तेच प्रश्न समउत्पादन वक्रामध्ये असलेले दिसून येतात. त्यांचा आपण अभ्यास केलेला आहे आणि करणार आहोत. मग हा प्रश्न समजावून घेण्यासाठी आपण पुन्हा एकदा मागे वळून पाहूया आणि मग पुढे जाऊ. प्रचलित उत्पादन तंत्रास, उत्पादन तंत्र म्हणजे उत्पादनाचे दोन तंत्र आहेत. एक म्हणजे श्रम प्रधान उत्पादन तंत्र, म्हणजे श्रमिकाच्या सहाय्याने किंवा हाताच्या सहाय्याने केले जाणारे उत्पादन, आणि दुसरे तंत्र आहे ते म्हणजे भांडवल प्रधान उत्पादन तंत्र, म्हणजे यंत्राच्या सहाय्याने केले जाणारे उत्पादन. प्रचलित उत्पादन तंत्रास आदान म्हणजे विविध उत्पादनाचे घटक आणि प्रदान म्हणजे वस्तू आणि सेवा या दोहोतील फलनात्मक अथवा कार्यात्मक संबंधास उत्पादन फलन असे म्हणतात. या उत्पादन फलनाचे विभाजन कालावधीवर आधारित दोन प्रकारात केले जाते. एक म्हणजे अल्पकालीन उत्पादन फलन आणि दोन म्हणजे दीर्घकालीन उत्पादन फलन. अल्पकाळात उत्पादनाचे काही घटक स्थिर ठेवून बदलत्या उत्पादन घटकाच्या नगसंख्येत वाढ घडवून वस्तूंच्या उत्पादनात वाढ घडवून आणले जाते. याबाबतचा अभ्यास आपण बदलत्या प्रमाणाच्या नियमात केलेला आहे. त्यानंतर दीर्घकाळामध्ये सर्वच उत्पादन घटकाच्या नगसंख्येत वाढ करता येणे शक्य असल्या कारणामुळे उत्पादन घटकाच्या नगसंख्येतील वाढीबरोबर उत्पादनात जो बदल होतो त्याचा अभ्यास आपण उत्पादन प्रमाणफलाच्या नियमात किंवा प्रत्यय प्रमाणफलाच्या नियमात केलेला आहे. त्यानंतर समवृत्ती वक्र. समवृत्ती वक्रामध्ये उपभोक्त्याचे उत्पन्न आणि दोन वस्तूच्या किमती दिलेल्या असताना उपभोक्ता आपल्या महत्तम समाधानात वाढ घडवून आणू शकत असलेल्या दोन वस्तूंच्या वेगवेगळ्या संयोगापासून सारखेच समाधान मिळवून देणाऱ्या वक्रास आपण समवृत्ती वक्र असे म्हणतो. समउत्पादन वक्र म्हणजे उत्पादकाचे उत्पन्न आणि दोन उत्पादन घटकांच्या किमती दिलेल्या असताना उत्पादक खरेदी करू शकत असलेल्या दोन उत्पादन घटकांच्या सहाय्याने किंवा उत्पादकाचे आणि उत्पादकाचे उत्पन्न आणि दोन उत्पादन घटकाच्या किमती दिलेल्या असताना उत्पादक खरेदी करू शकत असलेल्या दोन उत्पादन घटकांच्या वेगवेगळ्या संयोगांना जोडणारी रेषा म्हणजेच समउत्पादन वक्र होय. समउत्पादन वक्राचा आकार आणि उतार हा सीमांत पर्यायतेच्या दरावर अवलंबून असतो. सीमांत पर्यायतेचा दर हा घटत जाणारा असल्या कारणामुळे समउत्पादन वक्र हा ऋणात्मक उताराचा म्हणजे आरंभ बिंदूला बहिर्गोल किंवा बहिर्वक्र असतो. यानंतर आपण समवृत्ती वक्राच्या वैशिष्ट्यांचा अभ्यास केला. समवृत्ती वक्र ऋणात्मक उताराचा डावीकडून उजवीकडे खाली सरकणारा असतो.
सम उत्पादन वक्र आरंभ बिंदूला बहिर्वक्र असतो. दोन वरिष्ठ पातळीवरील सम उत्पादन वक्र उत्पादनाची अधिक पातळी दर्शवितो आणि त्याच्यानंतर दोन सम उत्पादन वक्र एकमेकांना कधीच छेदत नाहीत. सम उत्पादन वक्र अक्ष अथवा अय अक्षास स्पर्श करत नाहीत. आणि शेवटचा आपण अभ्यासला तो म्हणजे सम उत्पादन वक्राचा आकार हा अंडाकृती प्रदेशाचा असतो. त्यानंतर आपण समखर्च रेषेचा किंवा उत्पादन खर्चाच्या रेषेचा अभ्यास केलेला आहे. मग समखर्च रेषा म्हणजे काय? उत्पादकाचे उत्पन्न आणि दोन उत्पादन घटकाच्या किमती दिलेल्या असताना उत्पादक खरेदी करू शकत असलेल्या दोन उत्पादन घटकांच्या अंतिम मर्यादांना जोडणारी रेषा म्हणजेच समखर्च रेषा होय. पहा, उत्पादकाचा समतोल सम उत्पादन वक्र किंवा सम उत्पादन वक्र नकाशा आणि समखर्च रेषेच्या सहाय्याने स्पष्ट करता येईल. जेव्हा उत्पादक आपल्या मर्यादित उत्पन्नामध्ये दोन उत्पादन घटकांचे विविध नग विकत घेऊन जेव्हा महत्तम उत्पादन प्राप्त करतो तेव्हा त्यास आपण उत्पादकाचा समतोल असे म्हणतो. एक मिनिट. उत्पादकाचा समतोल या संकल्पनेची व्याख्या दिलेली आहे. समतोल म्हणजे याचा अर्थ विश्रांतीची अवस्था किंवा बदलाच्या प्रवृत्तीचा अभाव. उत्पादक जेव्हा आपल्या मर्यादित उत्पन्नात दोन उत्पादन घटकाच्या किमती दिलेल्या असताना कमीत कमी खर्चात उत्पादनात महत्तम वाढ घडवून आणतो तेव्हा त्यास उत्पादकाचा समतोल असे म्हणतात. उत्पादकाच्या समतोलाची संकल्पना काही गृहीत विधानाच्या सहाय्याने स्पष्ट करता येईल. एक, उत्पादक हा विवेकशील वर्तन करतो, म्हणजे याचा अर्थ उत्पादक महत्तम उत्पादन वाढ घडवून आणण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्नशील असतो. दोन, उत्पादकाचे उत्पन्न स्थिर आहे. तीन, उत्पादक खरेदी करू इच्छित असलेल्या दोन उत्पादन घटकांच्या किमती स्थिर आहेत, त्यात कोणताही बदल नाही. उत्पादन तंत्र स्थिर आहे. उत्पादनाचे सर्व घटक एकजिनसी आहेत. उत्पादनाचे सर्व घटक एकजिनसी आहेत असे गृहीत धरून आपण उत्पादकाच्या समतोलाची संकल्पना स्पष्ट करू शकतो. उत्पादकाचा समतोल दोन साधनांच्या सहाय्याने स्पष्ट केला जातो. एक म्हणजे सम उत्पादन वक्र नकाशा. सम उत्पादन वक्र नकाशा म्हणजे सम उत्पादन वक्रांचा संच. आपण अभ्यासलेला पहा, वरिष्ठ पातळीवरील सम उत्पादन वक्र उत्पादकास उत्पादनाची अधिक पातळी दर्शवितो, तर कनिष्ठ पातळीवरील सम उत्पादन वक्र उत्पादकास उत्पादनाची कमी पातळी दर्शवितो. मग उत्पादनाची वेगवेगळी पातळी दर्शविणाऱ्या सम उत्पादन वक्रांच्या संचास सम उत्पादन वक्र नकाशा असे म्हणतात. आणि दोन, समखर्च रेषा. उत्पादक आपल्या मर्यादित उत्पन्नामध्ये खरेदी करू शकत असलेल्या दोन
उत्पादन घटकांच्या अंतिम मर्यादांना जोडणारी रेषा म्हणजे समखर्च रेषा. आपण उदाहरण घेतलं होतं, आठवतं का? पहा, उत्पादकाकडे 1,000 रुपये आहेत. त्याला 2 उत्पादन घटक विकत घ्यावयाचे आहेत. एक आहे श्रम, 2 आहे भांडवल. श्रम या उत्पादन घटकाची किंमत आहे 100 रुपये प्रति नग आणि भांडवल या उत्पादन घटकाची किंमत आहे 200 रुपये प्रति नग. उत्पादकाने आपले सर्व उत्पन्न 1,000 रुपये श्रम या उत्पादन घटकावर खर्च करावयाचे ठरविल्यास 1,000 रुपयाच्या उत्पन्नामध्ये उत्पादक श्रमाचे 10 नग विकत घेऊ शकतो. किंवा उत्पादकाने आपले सर्व उत्पन्न भांडवल या उत्पादन घटकाच्या खरेदीसाठी खर्च करावयाचे ठरविल्यास 1,000 रुपयाच्या मर्यादित उत्पन्नामध्ये उत्पादक भांडवलाचे 5 नग विकत घेऊ शकतो. मग या 2 उत्पादन घटकांच्या अंतिम मर्यादा आहेत श्रमाचे 10 नग आणि भांडवलाचे 5 नग. श्रमाचे 10 नग आणि भांडवलाचे 5 नग या 2 अंतिम मर्यादांना जोडणारी रेषा आपण काढली तर त्यास आपण समखर्च रेषा असे म्हणतो. उत्पादकास समतोल साधण्यासाठी 2 अटींची पूर्तता करावी लागते. पहा, उत्पादकास समतोल साधण्यासाठी 2 अटींची पूर्तता करावी लागते. त्या 2 अटी कोणत्या आहेत? एक, सम उत्पादन वक्र समखर्च रेषेस स्पर्श करणारा असला पाहिजे. सम उत्पादन वक्र समखर्च रेषेस स्पर्श करणारा असला पाहिजे. आणि 2, स्पर्श बिंदूच्या ठिकाणी सम उत्पादन वक्र आरंभ बिंदूस बहिर्वक्र असला पाहिजे. पहा, 2 अटी पुन्हा एकदा. सम उत्पादन वक्र समखर्च रेषेस स्पर्श करणारा असला पाहिजे, कारण समखर्च रेषा उत्पादकाचे उत्पन्न आणि 2 उत्पादन घटकाच्या किमती दर्शविते. सम उत्पादन वक्र समखर्च रेषेस स्पर्श करणारा असला पाहिजे. 2, ज्या बिंदूच्या ठिकाणी सम उत्पादन वक्र समखर्च रेषेस स्पर्श करतो त्या स्पर्श बिंदूच्या ठिकाणी सम उत्पादन वक्र आरंभ बिंदूस बहिर्वक्र असला पाहिजे. ज्या बिंदूच्या ठिकाणी या 2 अटींची पूर्तता होते तो बिंदू हा स्थिर समतोल बिंदू म्हणून ओळखला जातो. त्या स्थिर समतोल बिंदूच्या पातळीस उत्पादक आपल्या मर्यादित उत्पन्नात 2 उत्पादन घटकांची खरेदी करून कमीत कमी खर्चात महत्तम उत्पादन किंवा उत्पादनात महत्तम वाढ घडवून आणतो. त्यास आपण उत्पादकाचा समतोल असे म्हणतो. उत्पादकाच्या या समतोलास किमान खर्च आदान संयोग असे देखील म्हटले जाते. लिस्ट कॉस्ट इनपुट कॉम्बिनेशन, किमान खर्च आदान संयोग असे देखील म्हटले जाते. मग उत्पादकाचा हा समतोल या 2 साधनांच्या सहाय्याने आणि या 2 अटींच्या सहाय्याने आपल्याला स्पष्ट करता येईल. इथे अक्षावर भांडवल या उत्पादन घटकाची नगसंख्या दर्शविलेली आहे आणि अय अक्षावर श्रम या उत्पादन घटकाची नगसंख्या दर्शविली आहे. हॅलो हॅलो हा सर. हा, आवाज ऐकू येतोय आणि पीपीटी स्लाइड दिसतोय का? हा, ठीक. पुन्हा एकदा पहा. अक्षावर
भांडवल या उत्पादन घटकाची नगसंख्या दर्शविली आहे. य या अक्षरावर श्रम या उत्पादन घटकाची नगसंख्या दर्शविलेली आहे. इथे या आकृतीमध्ये ख र ही समखर्च रेषा आहे. ही समखर्च रेषा उत्पादकाचे उत्पन्न 1000 रुपये आणि 2 उत्पादन घटकाच्या किमती म्हणजे श्रमिकाच्या प्रत्येक नगाची किंमत 100 रुपये आणि भांडवलाच्या प्रत्येक नगाची किंमत 200 रुपये आहे हे दर्शविते. इथे या आकृतीमध्ये 3 सम उत्पादन वक्र आहेत. एक कनिष्ठ पातळीवरील सौ एक सम उत्पादन वक्र 100 नगांचे उत्पादन दर्शवितो. सौ 2 हा वरच्या पातळीवरील सम उत्पादन वक्र 200 नगाचे उत्पादन दर्शवितो. सौ 3 हा वरिष्ठ पातळीवरील सम उत्पादन वक्र 300 नगाचे उत्पादन दर्शवितो. पहा, उत्पादकाला समतोल साधण्यासाठी 2 साधने आपण घेतलेली आहेत. एक सम उत्पादन वक्र नकाशा सौ 1 सौ 2 सौ 3 आणि 2 समखर्च रेषा खर. आता उत्पादकास समतोल साधण्यासाठी 2 अटींची पूर्तता करावी लागते. एक, सम उत्पादन वक्र समखर्च रेषेस स्पर्श करणारा असला पाहिजे. 2, स्पर्श बिंदूच्या ठिकाणी सम उत्पादन वक्र आरंभ बिंदूस बहिर्वक्र असला पाहिजे. आता या 2 अटी आपल्याला या आकृतीच्या सहाय्याने स्पष्ट करता येईल. पहा, इथे या आकृतीमध्ये सौ 1 सौ 2 सौ 3 या 3 सम उत्पादन वक्रापैकी एक सम उत्पादन वक्र सौ 1 हा ख र या समखर्च रेषेस अ बिंदूत आणि क बिंदूत छेदतो. पहिली अट काय आहे? सम उत्पादन वक्र समखर्च रेषेस स्पर्श करणारा असला पाहिजे. परंतु अ आणि क बिंदूमध्ये सौ 1 हा कनिष्ठ पातळीवरील सम उत्पादन वक्र ख र या समखर्च रेषेस अ बिंदूमध्ये वरून खाली छेदतो आणि क बिंदूमध्ये तो डावीकडून उजवीकडे छेदलेला दिसून येतो. म्हणूनच अ आणि क हे 2 बिंदू पहिली अट पूर्ण करू शकत नाहीत. दुसरी अट काय आहे? स्पर्श बिंदूच्या ठिकाणी सम उत्पादन वक्र आरंभ बिंदूला बहिर्वक्र असला पाहिजे. पहा, इथे अ बिंदूमध्ये हा सम उत्पादन वक्र सरळ रेषेचा असलेला दिसून येतो. क बिंदूमध्ये देखील तो सरळ रेषेचा असलेला दिसून येतो. अ आणि क या दोनही बिंदूमध्ये सम उत्पादन वक्र हा आरंभ बिंदूला बहिर्वक्र नाही. म्हणून ख र या सम उत्पादन समखर्च रेषेवरील क अ आणि क हे 2 संयोग उत्पादकाचा समतोल दर्शवित नाहीत. अ आणि क बिंदूमध्ये समतोलाच्या 2ही अटींची पूर्तता होत नाहीत. म्हणून अ आणि क हे 2 स्थिर समतोल बिंदू म्हणून ओळखले जात नाहीत. पहा, इथे ख र या समखर्च रेषेवर श्रम आणि भांडवल या 2 उत्पादन घटकाचे 3 गट आहेत. अ, ब आणि क. या 3 गटांपैकी अ आणि क हे 2 गट कनिष्ठ पातळीवरील सौ 1 या सम उत्पादन वक्रावर आहेत, जो वक्र 100 नगांचे उत्पादन दर्शवितो. परंतु अ, ब, क या 3 गटापैकी किंवा संयोगापैकी ब हा संयोग सौ 2 या वरिष्ठ पातळीवरील सम उत्पादन वक्रावर आहे, जो 200 नगाचे उत्पादन दर्शवितो. पहा, आता इथे ब बिंदूमध्ये पहिली अट
सम उत्पादन वक्र सौ 2 हा ख र किंमत रेषेस स्पर्श करतो. पहिली अट पूर्ण. पुन्हा एकदा, सौ 2 हा सम उत्पादन वक्र ख र या सम उत्पादन सम खर्च रेषेस स्पर्श करणारा असला पाहिजे. ब बिंदूमध्ये सौ 2 हा सम उत्पादन वक्र ख र या सम खर्च रेषेस स्पर्श करतो. ब बिंदूमध्ये पहिली अट पूर्ण होते. दुसरी अट, ब बिंदूमध्ये म्हणजे ज्या बिंदूमध्ये सम उत्पादन वक्र सम खर्च रेषेस स्पर्श करतो त्या बिंदूमध्ये सम उत्पादन वक्र आरंभ बिंदूस बहिर्वक्र किंवा बहिर्गोल असला पाहिजे. पाहिजे ब बिंदूमध्ये सम उत्पादन वक्राचा आकार हा बहिर्वक्र किंवा बहिर्गोल असलेला दिसून येतो. म्हणजे अ ब क या 3 संयोगांपैकी, या 3 गटांपैकी केवळ ब या गटामध्येच 2 अटींची पूर्तता होते. म्हणून ब हा संयोग स्थिर समतोल बिंदू म्हणून ओळखला जातो. ब बिंदूमध्ये उपभोक्त्याचा समतोल प्रस्थापित होतो आणि उत्पादकाचा समतोल प्रस्थापित होतो आणि ब बिंदूमध्ये उत्पादक आपल्या मर्यादित उत्पन्नामध्ये श्रमाचे इतके नग विकत घेतो आणि भांडवलाचे इतके नग विकत घेऊन 200 नगाचे उत्पादन मिळवितो. 200 नगाचे उत्पादन मिळवितो. आता समजा आपण असं गृहीत धरूया, सौ 3 या वरिष्ठ पातळीवरील सम उत्पादन वक्रावर ड हा एक गट आहे. सौ 3 या वरिष्ठ पातळीवरील सम उत्पादन वक्रावर ड हा एक घटक आहे किंवा गट आहे, आपण असं गृहीत धरूया. मग उत्पादक त्या गटाची निवड करेल का? मुळीच करणार नाही. कारण त्या गटाची निवड करण्यासाठी उत्पादकास आपल्या उत्पन्नापेक्षा अधिक खर्च करावे लागेल. पण आपण असं गृहीत धरलेलं आहे की उत्पादकाचे उत्पन्न स्थिर आहे. उत्पादकाचे उत्पन्न स्थिर आहे. त्यामुळे ख र या समखर्च रेषेच्या बाहेर असलेल्या कोणत्याही संयोगाची निवड उत्पादक करत नाही. केवळ ख र या सम उत्पादन खर्चाच्या रेषेवरील ब आणि क या 3 संयोगापैकी आणि क बिंदूमध्ये सौ 1 हा सम उत्पादन वक्र ख र या सम खर्च रेषेस छेदतो. म्हणून आणि क हे 2 संयोग स्थिर संयोग किंवा स्थिर समतोल बिंदू म्हणून ओळखले जात नाहीत. या दोनही बिंदूच्या ठिकाणी उत्पादक दोनही अटींची पूर्तता करीत नाही. केवळ ख र या समखर्च रेषेवरील ब बिंदूच्या ठिकाणी 2 अटींची पूर्तता होते. पहिली अट, सौ 2 सम उत्पादन वक्र ख र या समखर्च रेषेस स्पर्श करतो. 2, स्पर्श बिंदूच्या ठिकाणी हा सौ 2 सम उत्पादन वक्र आरंभ बिंदूस बहिर्वक्र आहे. ब या बिंदूमध्ये उत्पादकाचा समतोल प्रस्थापित होऊन ब या बिंदूमध्ये उत्पादक श्रमाचे इतके नग आणि भांडवलाचे इतके नग विकत घेऊन 200 नगाचे उत्पादन करतो. यालाच आपण उत्पादकाचा समतोल असे म्हणतो. हॅलो हॅलो हा सर. हा, उत्पादकाच्या समतोलाची संकल्पना समजलेली आहे? हो सर. हा हा, पहा आता ही आकृती कशा पद्धतीने काढली जाते पुन्हा एकदा आपण बघूया. सर्वप्रथम अक्ष आणि त्याच्यानंतर अय अक्ष हे 2 अक्ष आपण काढले. अक्षावर आपण भांडवलाचे नग
आणि अय अक्षरावर श्रमाचे नग दाखवलेले आहेत. त्यानंतर ख र समखर्च रेषा आपण काढलेली आहे. समखर्च रेषा काढल्यानंतर 3 सम उत्पादन वक्र काढायचे. सर्वप्रथम या ख र समखर्च रेषेला छेदणारा सौ 1 हा सम उत्पादन वक्र काढला. त्याच्यानंतर समखर्च रेषेस ब बिंदूमध्ये स्पर्श करणारा सौ 2 हा सम उत्पादन वक्र काढला आणि सौ 2 उत्पादन वक्रावर सौ 3 हा सम उत्पादन वक्र काढलेला आहे. इथे सम उत्पादन वक्राचे 3 वक्र आहेत. सौ 1, सौ 2, सौ 3 यांनाच आपण सम उत्पादन वक्रांचा संच किंवा सम उत्पादन वक्र नकाशा असे म्हणतो. सौ 3 हा वरिष्ठ पातळीवरील सम उत्पादन वक्र 300 नगाचे उत्पादन दर्शवितो आणि कनिष्ठ पातळीवरील म्हणजे खालच्या पातळीवरील सौ 1 हा सम उत्पादन वक्र केवळ 100 नगांचे उत्पादन दर्शवितो. आपण असं गृहीत धरलेलं आहे की उत्पादक आपल्या मर्यादित उत्पन्नामध्ये 2 उत्पादन घटकाच्या सहाय्याने महत्तम उत्पादन करण्याचा प्रयत्न करतो. पहा, ख र या समखर्च रेषेवर अ ब क या 3 संयोगापैकी अ आणि ब या 2 संयोगाच्या ठिकाणी सौ 1 हा सम उत्पादन वक्र स्पर्श करण्याऐवजी छेदतो. म्हणून अ आणि क हे 2 समतोल बिंदू म्हणून ओळखले जात नाही. आता राहिला फक्त ब बिंदू. ब बिंदू मध्ये पहिली अट पूर्ण होते, ती म्हणजे सौ 2 सम उत्पादन वक्र ख र या समखर्च रेषेस स्पर्श करतो. दुसरी अट, ब या स्पर्श बिंदूच्या ठिकाणी सौ 2 हा सम उत्पादन वक्र आरंभ बिंदूला बहिर्वक्र किंवा बहिर्गोल आहे. म्हणून ब बिंदूमध्ये दोनही अटींची पूर्तता होत असल्या कारणामुळे ब हा बिंदू उत्पादकाचा समतोल बिंदू असे म्हटले जाते. उत्पादक या समतोलाच्या अवस्थेत पोहोचल्यानंतर कोणताही बदल करू इच्छित नाही. कारण समजा उत्पादकाने या समतोलाच्या अवस्थेत पोहोचल्यानंतर बदल करण्याचा प्रयत्न केला तर एकतर उत्पादनात घट होण्याची शक्यता असते, नाहीतर त्याला महत्तम उत्पादन करता येणे शक्य होणार नाही. म्हणून ब हा बिंदू असा बिंदू आहे की ज्या बिंदूत पोहोचल्यानंतर उत्पादक कोणताही बदल करीत नाही. त्यास आपण स्थिर समतोल बिंदू असे म्हणतो आणि या स्थिर समतोल बिंदूच्या पातळीस ब बिंदूमध्ये उत्पादकाचा समतोल प्रस्थापित होतो आणि या ब बिंदूमध्ये उत्पादक आपल्या मर्यादित उत्पन्नामध्ये श्रमाचे अव आणि भांडवलाचे असं इतके नग विकत घेऊन 200 नगाचे उत्पादन करतो. यालाच आपण उत्पादकाचा समतोल असे म्हणतो. हॅलो, समजलेला आहे? हो. हा, हो सर. इथे आपला पहिला टॉपिक पूर्ण झालेला आहे. आता उद्यापासून आपण दुसऱ्या टॉपिकला सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी दुसरा टॉपिक आहे उत्पादन खर्च, उत्पादन खर्चाच्या संकल्पना आणि उत्पादनाची वागणूक. अत्यंत सोपा असा टॉपिक आहे. सर्वप्रथम या टॉपिक मध्ये आपण उत्पादन खर्चाच्या विविध संकल्पनांचा अभ्यास करणार आहोत.
वस्तूच्या उत्पादनासाठी उत्पादकास विविध उत्पादन घटक विकत घ्यावे लागतात. मग त्याच्यामध्ये पहा, कारखान्याची इमारत उभी करण्यासाठी सर्वप्रथम त्याला जमीन विकत घ्यावी लागते. जमीन विकत घेतल्यानंतर त्यावर कारखान्याची इमारत उभी करावी लागते. त्यानंतर त्या कारखान्यामध्ये यंत्रसामुग्री बसवावी लागते. त्यानंतर कामगारांची नेमणूक करावी लागते. कामगारांची नेमणूक केल्यानंतर कच्च्या मालाची खरेदी करावी लागते आणि कच्च्या मालाची खरेदी केल्यानंतर कामगारांच्या सहाय्याने या कच्च्या मालाचे रूपांतर हे पक्क्या मालामध्ये किंवा वस्तू आणि सेवांमध्ये केले जाते. मग वस्तूच्या उत्पादनासाठी उत्पादक जे खर्च करतो, वस्तूच्या उत्पादनासाठी उत्पादक या विविध घटकांवर जो खर्च करतो त्यास आपण उत्पादन खर्च असे म्हणतो. समजा जमीन भाड्याने घेतलेली असेल तर त्या जमिनीचा मोबदला, खंड किंवा भाडे जमिनीच्या मालकाला दिले जाते. कामगारांना दर महिन्याला किंवा आठवड्याला वेतन दिले जाते. बँकेकडून कर्ज घेतलेलं असेल तर त्या कर्जावरील व्याज द्यावे लागते. संयोजकाची नियुक्ती करण्यात आलेली असेल मॅनेजरची तर त्याला वेतन द्यावे लागते. त्याच्यानंतर कच्च्या मालाची खरेदी केल्यानंतर त्याची किंमत ही कच्च्या मालाच्या विक्रेत्याला द्यावी लागते. हा जो सर्व खर्च आहे त्यालाच आपण एकत्रितपणे उत्पादन खर्च असे म्हणतो. उत्पादन खर्च हा पैशाच्या स्वरूपामध्ये केला जातो. लक्षात घ्या, उत्पादन खर्च हा पैशाच्या स्वरूपामध्ये केला जातो. मग या उत्पादन खर्चाच्या विविध संकल्पना आहेत. त्याच्यामध्ये एक स्थिर खर्च. स्थिर खर्च म्हणजे जो खर्च उत्पादनातील बदलाबरोबर बदलत नाही. जो खर्च उत्पादनाच्या सर्वच पातळीस स्थिर असतो त्यास आपण स्थिर उत्पादन खर्च असे म्हणतो. पुन्हा एकदा पहा, जो खर्च उत्पादनाच्या पातळीतील बदलाबरोबर बदलत नाही किंवा जो खर्च उत्पादनातील वाढीबरोबर किंवा घटीबरोबर बदलत नाही त्यास आपण स्थिर खर्च असे म्हणतो. या स्थिर खर्चास एकूण स्थिर खर्च असे देखील म्हटले जाते. त्याच्यानंतर दुसरी संकल्पना आहे ती म्हणजे बदलता खर्च. आता स्थिर खर्चाचं उदाहरण आपल्याला देतील. पहा, ज्यावेळेस कारखाना उभा करण्यासाठी जमीन विकत घेतली जाते, तो खर्च फक्त एकदाच केला जातो. मग उत्पादनात वाढ केली असता किंवा उत्पादनात घट केली असता जमीन विकत घेण्यासाठी केलेला खर्च हा स्थिरच असलेला दिसून येतो. त्यात कोणताही बदल होत नाही, म्हणून त्यास आपण स्थिर खर्च असे म्हणतो. त्याच्यानंतर बदलता खर्च. या बदलत्या खर्चास एकूण बदलता खर्च असे देखील म्हणतो. बदलता खर्च म्हणजे जो खर्च उत्पादनातील बदलाबरोबर बदलत जातो त्यास आपण एकूण बदलता खर्च असे म्हणतो. म्हणजे उत्पादनात वाढ केल्यास उत्पादन खर्चात वाढ होत असेल, या उलट उत्पादनात घट केल्यास उत्पादन खर्चात घट होत असेल तर त्यास आपण बदलता खर्च किंवा एकूण बदलता खर्च असे म्हणतो. त्यानंतर एकूण खर्च. एकूण खर्च म्हणजे स्थिर खर्च आणि बदलता खर्च यांची बेरीज होय. पहा, बदलत्या खर्चाचं उदाहरण देता येईल आपल्याला. जर समजा बाजारपेठेत वस्तूची मागणी वाढली तर वस्तूच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी उत्पादनात वाढ घडवून आणले जाते. मग उत्पादनात वाढ घडवून आणण्यासाठी आणखीन अधिक कामगार कामावर नेमले जातात, आणखीन अधिक कच्च्या मालाची खरेदी केली जाते आणि या
कामगारांच्या आणि कच्च्या मालाच्या सहाय्याने उत्पादनात वाढ घडवून आणली जाते. मग कामगारांवर केला जाणारा खर्च असेल किंवा कच्च्या मालाच्या खरेदीवर केला जाणारा खर्च असेल, त्यास आपण बदलता खर्च किंवा एकूण बदलता खर्च असे म्हणतो. त्याच्यानंतर एकूण खर्च, स्थिर खर्च आणि बदलता खर्च या दोहोंची बेरीज म्हणजेच एकूण खर्च होय. सूत्ररूपाने एकूण खर्च बरोबर स्थिर खर्च अधिक बदलता खर्च. त्यानंतर सरासरी स्थिर खर्च. सरासरी स्थिर खर्च म्हणजे एकूण स्थिर खर्चास उत्पादित वस्तूच्या नगसंख्येने भागल्यास एकूण स्थिर खर्चास उत्पादित वस्तूच्या नगसंख्येने भागल्यास जो खर्च मिळेल त्यास आपण सरासरी स्थिर खर्च असे म्हणतो. त्याच्यानंतर सरासरी बदलता खर्च. एकूण बदलत्या खर्चास उत्पादित वस्तूच्या नगसंख्येने भागले असता जो खर्च मिळेल त्यास आपण सरासरी बदलता खर्च असे म्हणतो. त्याच्यानंतर सरासरी एकूण खर्च किंवा सरासरी खर्च. सरासरी स्थिर खर्च आणि सरासरी बदलता खर्च या दोहोंची बेरीज म्हणजेच सरासरी खर्च किंवा सरासरी एकूण खर्च. आपण एकूण खर्चाचा अभ्यास केलेला. एकूण खर्च म्हणजे काय? स्थिर खर्च आणि बदलता खर्च यांची बेरीज म्हणजे एकूण खर्च. तशाच पद्धतीने सरासरी खर्च म्हणजे सरासरी स्थिर खर्च आणि सरासरी बदलता खर्च यांची बेरीज म्हणजेच सरासरी खर्च किंवा सरासरी एकूण खर्च. आणि त्यानंतर शेवटची संकल्पना आहे ती म्हणजे सीमांत खर्च. सीमांत याचा अर्थ शेवटचा नग. मग सीमांत खर्च म्हणजे शेवटच्या नगाच्या उत्पादनासाठी जो खर्च येतो, शेवटच्या नगाच्या उत्पादनासाठी जो खर्च येतो त्यास आपण सीमांत खर्च असे म्हणतो. सीमांत खर्चाची व्याख्या आपल्याला स्पष्ट करता येईल. आणखी एका जादा नगाचे उत्पादन केल्याने एकूण खर्चात जी निव्वळ वाढ होते त्यास आपण सीमांत खर्च असे म्हणतो. उदाहरण घेऊया. समजा 10 बॉलच्या उत्पादनासाठी एकूण खर्च आलेला आहे 50 रुपये. 10 बॉलच्या उत्पादनाचा खर्च आहे 50 रुपये. मग जेव्हा आणखी एका 11व्या नगाचे उत्पादन केले जाते तेव्हा एकूण खर्चात 50 रुपयावरून 55 रुपयापर्यंत वाढ होते. पहा, एकूण खर्चात 50 रुपयावरून 55 रुपयांपर्यंत वाढ होते. म्हणजे एकूण खर्चातील वाढ किती आहे? 5 रुपये. बरोबर आहे. 50 वरून 55 पर्यंत वाढलेलं आहे म्हणजे 5 रुपयाने वाढलेलं आहे. आणखी एक जादा नग म्हणजे 11वा बॉल किंवा चेंडू, 11व्या बॉलच्या चेंडूच्या उत्पादनासाठी येणारा जो काही खर्च आहे तो 5 रुपये इतका असलेला दिसून येतो. आणखी एका जादा नगाचे उत्पादन करण्यासाठी जो खर्च येतो त्यास सीमांत खर्च असे म्हणतो. किंवा शेवटच्या 11व्या चेंडूच्या किंवा बॉलच्या उत्पादनासाठी येणारा खर्च म्हणजेच सीमांत खर्च. सीमांत खर्चाची थोडक्यात व्याख्या सांगता येईल एकूण खर्चातील निव्वळ वाढ. एकूण खर्चात 50 वरून 55 पर्यंत वाढ झालेली आहे. मग एकूण खर्चातील निव्वळ वाढ आहे 5 रुपये. त्यास आपण सीमांत खर्च असे म्हणतो. आणखीन एकदा, आणखी एका जादा नगाचे उत्पादन केल्याने एकूण खर्चात जी निव्वळ वाढ होते त्यास आपण सीमांत खर्च असे म्हणतो. स्थिर खर्च
ज्याला आपण एकूण स्थिर खर्च असे म्हणतो. 2 जो उत्पादनाच्या सर्वच पातळीत स्थिर असतो. बदलता खर्च ज्यास आपण एकूण बदलता खर्च असे म्हणतो. उत्पादनात वाढ केल्यास उत्पादन खर्च वाढत असेल आणि उत्पादनात घट केल्यास उत्पादन खर्चात घट होत असेल तर त्यास आपण बदलता खर्च किंवा एकूण बदलता खर्च असे म्हणतो. 3 एकूण खर्च. एकूण खर्च म्हणजे स्थिर खर्च आणि बदलता खर्च या दोहोंची बेरीज. 4 सरासरी स्थिर खर्च. सरासरी स्थिर खर्च म्हणजे एकूण स्थिर खर्चास उत्पादित वस्तूच्या नगसंख्येने भागले असता जो खर्च मिळेल त्यास आपण सरासरी स्थिर खर्च असे म्हणतो. त्याच्यानंतर 5 सरासरी बदलता खर्च. सरासरी बदलता खर्च म्हणजे एकूण बदलत्या खर्चास उत्पादित वस्तूच्या नगसंख्येने भागले असता जो खर्च मिळेल त्यास आपण सरासरी बदलता खर्च असे म्हणतो. त्याच्यानंतर 6 सरासरी खर्च किंवा सरासरी एकूण खर्च. सरासरी खर्च म्हणजेच सरासरी स्थिर खर्च आणि सरासरी बदलता खर्च यांची बेरीज होय, किंवा दुसऱ्या शब्दामध्ये सरासरी खर्चाच्या संकल्पनेची व्याख्या करता येईल. एकूण खर्चास उत्पादित वस्तूच्या नगसंख्येने भागले असता जे खर्च मिळेल त्यास आपण सरासरी खर्च असे म्हणूया. पहा, मगाशी तुम्हाला उदाहरण सांगितलं की 11 बॉल किंवा चेंडूचे उत्पादन करण्यात आलेले आहेत आणि त्यांचा एकूण खर्च आहे 55 रुपये. एकूण खर्च 55, उत्पादित चेंडूची नगसंख्या आहे 11. 55 भागिले 11, 11 × 11, 11×5 55, म्हणजे सरासरी खर्च 5 रुपये इतका असलेला दिसून येतो. आणि शेवटी सीमांत खर्च. सीमांत खर्च म्हणजे आणखी एका जादा नगाच्या उत्पादनासाठी येणारा खर्च, यालाच आपण सीमांत खर्च असे म्हणतो. आपण या संकल्पना थोडक्यात समजावून घेतलेल्या आहेत. आता उद्याच्या पिरियडमध्ये आपल्याला उत्पादन खर्चाच्या या विविध संकल्पनांमधील संबंधाचा अभ्यास, वागणुकीचा अभ्यास एका काल्पनिक खर्चाच्या तक्त्याच्या सहाय्याने करायचा आहे. तो आपण उद्याच्या पिरियडला करू. ठीक आहे, तर आपण इथेच थांबूया आणि उद्याच्या पिरियडमध्ये आपण पुन्हा कंटिन्यू करूया. थँक्यू, बाय, गुड डे.